संजय राऊत काय बोलतात त्यांच्यावर जी सत्यता असते ती कुठे लपत नसते। आपण पाहत आहात की बहुतेक संजय राऊत यांना त्यांची विधानसभेमध्ये काय परिस्थिती होणार आहे हे कळले आहे। गेल्या 2 दिवसापासून भाजप आणि नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याबद्दल ते गुणगान गायला लागलेत। महाविकास आघाडीने यांच्याकडे लक्ष द्यावे की नक्की यांच्या मनात काय चालले आहे। संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बोलण्याची त्यांची पात्रता आहे का? संजय राऊत सोसायटीचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीची निवडणूक पण लढलेले नाही आहेत। जे लोकांमधून निवडून आले आहेत त्यांच्यावर टीका करू नये। प्रथम जिथे तुम्ही राहता तिथे तुमच्या पक्षाचा नगरसेवक निवडून आणून दाखवा। आम्हाला काय मिळेल याची संजय राऊत यांनी काळजी करू नये। ज्या राहुल गांधी यांनी तुम्हाला फाट्यावर मारून सांगलीत आले आणि विधानसभेची पहिली जाहीर सभा त्या विधानसभा मतदारसंघात घेतली। आधी काँग्रेसने तुम्हाला तुमची योग्यता दाखवली आहे, पहिले ते बघा, मग आमच्यावर टीका करा। गणेश भक्त 10 दिवस भावभक्तीने गणेशाचे पूजन करतात। आज विसर्जन आहे, पुढच्या वर्षी गणेश उत्सवाची वाट बघत बाप्पाचे विसर्जन करणार आहेत। भ्रष्टाचाराचे आरोप आणि आता जामिनावर सुटले आहेत। अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण दिल्ली राज्याला फसवले आहे। ते जामिनावर सुटले आहेत याचा अर्थ ते आरोपी नाही तसे नाही, पूर्ण सरकार भ्रष्ट आहे। नवीन मुख्यमंत्री काय करतात ते बघू। जो माणूस जेलमध्ये बंद होते त्याच्या नेतृत्वातच ते सरकार चालणार आहे। वर्षानुवर्ष नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान राहिले पाहिजेत याचा त्यांना शुभेच्छा। संजय गायकवाड मनापासून बोलले आहेत। पंडित नेहरू, राजीव गांधीपर्यंत आरक्षणाला विरोध केला आहे। सर्वांची आरक्षणाविरोधात भूमिका होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पाडले। त्यांचं स्वतःचं स्ट्राईक रेट नाहीये। संजय राऊत काय म्हणतात त्याच्यावरती जी सत्यता असते ती कुठे लपत नसते। आणि आपण पाहताय की बहुतेक संजय राऊत यांना कळलेलं आहे की त्यांची परिस्थिती विधानसभेमध्ये काय होणार आहे। गेल्या 2 दिवसापासून भारतीय जनता पार्टी आणि मोदी, नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी यांच्याबद्दल ते गुणगान गायला लागलेले आहेत। त्यामुळे लोकशाही आघाडीने याकडे लक्ष द्यावं की नक्की यांच्या मनात चाललंय काय याचा बोध लोकशाही आघाडीने घ्यायला पाहिजे। आणि संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यावर विरोधात बोलण्याची त्यांच्यात पात्रता आहे का? अहो, सोसायटीचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीची निवडणूक सुद्धा संजय राऊत लढलेले नाही आहेत। ते राहतात त्या ठिकाणी नगरसेवक पण शिवसेनेचा नाही आहे, तो त्या ठिकाणी आणू शकले नाहीत निवडून। त्यांनी जी व्यक्ती 5-5, 6-6 वेळा निवडून आलेले आहेत, आमदार झालेले आहेत, लोकांमधून निवडून आलेले आहेत, त्यांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न करू नये। प्रथम राहता त्या ठिकाणी तुमच्या पक्षाचा नगरसेवक निवडून आणून दाखवा, तुम्ही एखाद्या सोसायटीचा अध्यक्ष होऊन दाखवा आणि त्यानंतर या दोघांवर टीका करा। एवढी तुम्ही असेल तर पक्ष काढा आणि मग स्ट्राईक रेट दाखवा असं आव्हान दिलेलं आहे। दुसरीकडे जागा वाटपामध्ये केवळ 40 किंवा 5-10 जागा आणखी फेकून तोंडावर मारतील त्यांच्या भाजप। आम्हाला काय मिळेल, आम्हाला काय मिळणार यांची संजय राऊत यांनी काळजी करू नये। ज्या राहुल गांधी यांनी तुम्हाला फाट्यावर मारून सांगलीमध्ये आले, ज्यांनी सुपारी आपण ज्यांची घेतली होती ज्या रेती माफियांची, आणि त्यांना निवडणुकीत पाडलं अपक्ष उमेदवार उभा करून, आणि महाराष्ट्रामध्ये पहिली मीटिंग, पहिली जाहीर सभा विधानसभेची त्या मतदारसंघात घेतली। आपण सुपारी घेतली होती, त्या सुपारीचा म्हणजे पीठ करून टाकलं, तुकडे तुकडे करून टाकले। आधी काँग्रेसने तुम्हाला तुमची योग्यता दाखवलेली आहे, त्यानंतर तुम्ही आमच्यावर टीका करा, पहिलं ते पहा। भ्रष्टाचार के आरोप और उनको जामीन पे छूटना, उन्होंने पूरे दिल्ली राज्य को फंसाया है। उसके ऊपर आरोपी जरूर है, तो जामीन पे छूटे हैं, इसीलिए आरोपी नहीं है ऐसे नहीं है। पूरी सरकार वो भ्रष्ट है। अभी नए मुख्यमंत्री क्या करेंगे वो देखेंगे, लेकिन दिल्ली में उन्होंने सबने रिजाइन देना चाहिए, सब आमदारों ने, क्योंकि भ्रष्टाचार उनके ऊपर प्रूव हो गया। आदिशी नई मुख्यमंत्री बनाई गई है, पहली महिला मुख्यमंत्री देखने को मिल रहा है मायावती के बाद। किस तरीके से तो महिला मुख्यमंत्री बना नहीं, अभी क्या जो आदमी गुनाह के आरोप में जेल में बंद थे, उनके मार्गदर्शन में ही वही सरकार चलने वाली है, वैसे ही चलने वाली है। ममता बनर्जी लगातार एक तरफ जो है इस्तीफे की बात करती है अपने बयान में, केजरीवाल जो है या इलेक्शन कुछ जगह पर विधानसभा के होने वाले हैं। देखो, नरेंद्र मोदी जी काम कर रहे हैं, एनडीए की सरकार अच्छी काम कर रही है,
तो वो बीच में रुकावटें लाने के लिए, लोगों को भड़काने के लिए सब कुछ चल रहा है, लोगों को मालूम है। प्रधानमंत्री जी का जन्मदिवस और सालों साल माननीय नरेंद्र जी मोदी देश के पंतप्रधान रहना चाहिए, यही उनको शुभेच्छा है। संजय गायकवाड़ ने जो है राहुल गांधी को संजय गायकवाड़ जी वो दिल से बोले हैं, नेहरू फैमिली से लेके इंदिरा गांधी से लेके राजीव गांधी तक, ये सभी ने आरक्षण का विरोध किया है। ओबीसी आरक्षण रहने दो, एससी एसटी आरक्षण की मुदत बढ़ाने का बात हो, सब लोगों ने ये आरक्षण के खिलाफ उनकी भूमिका थी। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, उनको नेहरू जी और कांग्रेस ने हर टाइम विरोध किया, उनको लोकसभा चुनाव से गिराया। मंडल आयोग तय हो चुका था, लेकिन उसकी सिफारिश से लागू नहीं की इंदिरा गांधी सरकार और राजीव गांधी सरकार ने। वो ओबीसी आरक्षण का जो इम्प्लीमेंट करने का था, वो नई सरकार आने तक राह देखना पड़ी। तो उसके लिए आरक्षण बंद करने की बात राहुल गांधी कर रहे, लेकिन एक भावना है उनकी, वो ग्रामीण इलाके से आते हैं, कि उनकी भावना है, वो भावनाएं उन्होंने व्यक्त की। गणेश जी का विसर्जन है, किस तरीके से देखो, गणेश भक्त 10 दिन 11 दिन बड़ी प्रेम भावना से गणपति के पूजन करते हैं। आज विसर्जन है, आने वाले गणपति की राह देखते हुए गणेशोत्सव की वो विसर्जन करेंगे। संभलतापूर्वक ये गणेश विसर्जन करो, यही मैं उनको सदिच्छा दूंगा।